अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने 2 बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. अप्रमाणित नमुने आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर ही कारवाई करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीत दोष आढळून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने रवी सीड्स रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड आणि बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या 2 कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. रवी सीड्स कंपनी विरोधात 310 शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी 8 नमुने अप्रमाणित आढळले. तसेच बियाण्यांच्या पिशवींवर अस्सल सोन्याचे नाणे असा दिशाभूल करणारा दावा करण्यात आल्याचे समोर आले. दुसरीकडे बूस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनी विरोधात 191 शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर 7 तालुक्यातील 13 नमुने तपासण्यात आले असता सर्व नमुने अप्रमाणित आढळले. या दोन्ही प्रकरणांमध्ये बियाणे कायदा, जीवनावश्यक वस्तू अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अकोला जिल्ह्यात बियाणे उगवण संदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 995 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यामध्ये रवी सीड्स या कंपनीच्या एकूण 310 तक्रारी आहेत आणि बूस्टर प्लांट जेनेटिक्सच्या 191 तक्रारी होत्या आणि यांच्या प्रयोगशाळेमध्ये नमुने मोठ्या प्रमाणावर अप्रमाणित आलेले असल्या कारणाने यांच्यावर आज आपण सिटी कोतवाली आणि MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे.